नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे। अत्यल्प पावसाने खरीप हाताचा गेला तर रब्बीची दूर शक्यता नाही। शेतमजुरांच्या हाताला काम नाही तर शेतकऱ्यांना पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न सतावतो आहे। मालेगाव, नांदगाव तसंच देवळा तालुक्यातील असंख्य शेतमजूर तसंच शेतकरी मजुरीसाठी दुसऱ्या तालुक्यात जात असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतंय। वाहनातून जाणारे हे माणसांचे लोंढे कुठे यात्रा किंवा लग्न समारंभाला निघाले नाही तर हाताला काम नसल्याने शेतमजूर आणि शेतकरी हे कामासाठी रोजच असा जीवघेणा प्रवास करताना दिसतात। यंदा नाशिक जिल्ह्यात पावसानं अवकृपा केली आहे। खरीपाची पिकं पावसाअभावी डोळ्यादेखत करपली गेली तर विहिरींनी राम म्हटल्यानं कांद्याची लागवड रखडली तर रब्बीच्या आशा धुसर झाल्या। खास करून मालेगाव, नांदगाव तसंच देवळा तालुक्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे। शेतमजूर तसंच शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही। पोटाची खळगी भरायची कशी, मुलाबाळांचं पालन पोषण, शिक्षण कसं करायचं, तसंच घरगाडा कसा हाकायचा याची चिंताच त्यांना सतावताना दिसते। आता आमच्या गावाला यावर्षी पाऊसच पडला नाही। जून महिन्यात पाऊस झाला नाही। पहिले जे पिकं होते ते आमच्या हातातून गेले आणि नंतर आपण गणपती समजा नवरात्राची वाट बघत होतो तर त्यावेळेसला पण पाऊस झाला नाही। जे कांदा लागवड केलेली होती लोकांनी जो खर्च केलेला होता तो खर्च बी उपलब्ध झाला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचं आमच्या गावाला जे 4-5 खेडे तिथं पाण्याचं काही सोर्स नाही। तर याच्यासाठी कोणीतरी प्रशासनानं लक्ष देऊन काहीतरी पाटचारी किंवा पिण्याच्या पाण्याची अशी काहीतरी सोय करून दिली पाहिजे गावात। आज गावात असं आहे का प्रत्येक घरातले 20-20, 25-25 एकराचे मालक आहे ते स्वतः मजुरी करायला जाऊ राहिले। सरकारनं काहीतरी लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीवरती आणि गावात पाण्याचा प्रश्न सोडला पाहिजे। सिंचनाच्या पाण्याला काहीतरी उपलब्ध करून दिली, कुठून पाटचारी वगैरे काहीतरी अशा भरपूर 10-20 किलोमीटरवरून आम्हाला प्रत्येक ठिकाणी पाणी गेलेलं आहे। 10-20 किलोमीटर आम्हाला चारी पण येऊ शकते किंवा पाटचारी काहीतरी सरकारनं काढून द्यावा ही आमची सगळ्याची इच्छा आहे। निसर्गाच्या लहरीपणाच्या आसमानी सुलतानी संकटात होरपळणाऱ्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडलंय तर शासन आणि प्रशासकीय पातळीवर दुष्काळ निवारणासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीये। त्यामुळे शेतमजूर तसंच शेतकऱ्यांचे लोंढे वाहने भरून कळवण तालुक्यात मजुरीसाठी जात असल्याचं विदारक चित्र आहे। अनेक शेतकऱ्यांच्या स्वतःची शेती असूनही पाण्याअभावी काहीच न पिकल्यानं त्यांच्यावरही मजुरीसाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली आहे। रोज सकाळी मजुरांची शेकडो वाहनं कळवणच्या दिशेनं जातात। भल्या पहाटे उठून लवकर तयारी करून हे जथ्थे कामासाठी बाहेर जात आहे। किमान मायबाप सरकारनं दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या या शेतकरी तसंच शेतमजुरांच्या हाताला गावातल्या गावातच काम उपलब्ध करून मदतीची फुंकर घालण्याची अपेक्षा व्यक्त होते। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।